आपल्या देशाला दरवर्षी सुमारे 30 लाख युनिट इतक्या रक्ताची कमतरता भासते। याच कारणास्तव रक्तदान हा आपल्या कर्तव्याचा एक भाग ठरतो। याची जाणीव ठेवून गेल्या 2 दशकांहून अधिक काळ अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट संपूर्ण महाराष्ट्रात महारक्तदान शिबिराचं आयोजन करत आहे। याही वर्षी अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अंतर्गत सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र पुणे या उपासना केंद्राच्या सहयोगाने रविवारी 21 एप्रिल 2024 रोजी महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यामध्ये दरवर्षी होणारा रक्ताचा तुटवडा आणि रक्ताअभावी होणारे मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेता दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच इतर राज्यामध्ये देखील अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं। दरवर्षीप्रमाणे पुण्यामध्ये देखील या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि जनतेने त्याला उत्तम प्रतिसाद दिला। 1999 सालपासून सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट, अनिरुद्ध समर्पण पथक, अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, दिलासा मेडिकल ट्रस्ट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर, श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन आणि अनिरुद्धाज हाऊस ऑफ फ्रेंड्स या संलग्न संस्था दरवर्षी एप्रिल महिन्यात महारक्तदान शिबिराचं आयोजन करत असतात। आमचे सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांच्या प्रेरणेने संस्थेतर्फे गेले जवळजवळ 2 दशकापेक्षा जास्त ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केले जातात। 1999 साली संस्थेतर्फे सर्वात पहिल्यांदा ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज झाला। त्यावेळेस साधारण 154 युनिट्स ब्लड गोळा झाला। आता साधारण 25 वर्षामध्ये हळूहळू हा आकडा वाढत आता एका वेळेस आपण गेल्या काही वर्षापासून एकाच वेळेस बऱ्याच ठिकाणी बऱ्याच राज्यांमध्ये आपण ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करतो। आता आज ह्या आजच्या दिवशी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि आणखी काही ठिकाणं मिळून 120 ठिकाणी आपला ब्लड डोनेशन कॅम्प चालू आहे एकाच दिवशी। त्याचं स्वरूप कमी जास्त असेल, म्हणजे आकडा कमी जास्त असेल, पण अशा प्रकारे कॅम्प सगळीकडे ऑर्गनाईज केला जातो आहे। आमच्या सद्गुरूंनी दिलेल्या याच्याप्रमाणे एप्रिल महिन्यामध्ये ब्लडची कमतरता असते, सगळीकडे लोकांच्या प्लांट सर्जरीज असतात। त्यामुळे ह्या काळात SBTC म्हणून जी स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिल आहे त्यांच्यातर्फे पण मागणी असते की जास्तीत जास्त ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करा। म्हणून आमच्या सद्गुरूंनी हा काळ दिलेला आहे की जेव्हा मेगा ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही ऑर्गनाईज करतो आणि एकाच दिवशी बऱ्याच ठिकाणी, त्याचा आता सांगितलं 120 ठिकाणी आता कॅम्प चालू आहे। मागच्या वर्षी आमचा कॅम्प झाला तो 84 ठिकाणी एकाच दिवशी झाला आणि त्याच्यामध्ये साधारण 15,100पेक्षाही जास्त युनिट ऑफ ब्लड गोळा झाले एकूण सगळीकडे मिळून एका दिवशी। त्यात सगळ्यात जास्त आपलं मुंबईमध्ये जे मेन सेंटर आहे बांद्र्याला, इथे आमच्या सद्गुरूंचं प्रवचन होतं गुरुवारी। त्या ठिकाणी एकाच ठिकाणी 8,000पेक्षा जास्त युनिट ब्लड एकाच दिवशी गोळा झाला। त्याच्यानंतर पुण्यामध्ये पण आपला मागच्या वर्षी तो कॅम्प झाला, त्याच्यामध्ये 1,310 युनिट गोळा झाला। तर अशा प्रकारे हा कार्यक्रम आपण राबवत असतो आणि या कार्यक्रमामध्ये संस्थेतर्फे व्हॉलेंटियर आपली सेवा देत असतात। सगळेजण व्हॉलेंटरीली काम करतात, कोणी काही त्याच्याबद्दल मूल्य घेत नाही आणि आपला वेळ जसा उपलब्ध असेल त्याप्रमाणे देतात।